आकाशवाणी मुंबई. नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सौर ऊर्जेच्या माध्यमातून घरीच वीज निर्मितीसाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, कुठल्याही अपेक्षांशिवाय प्रवेश केल्याचा चव्हाण यांचा दावा. काँग्रेसकडून चव्हाण यांना फेरविचार करण्याचं आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणी शरद पवार यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. आणि वयोवृद्ध मराठी कलावंत आणि इतरांसाठी राज्य सरकार ठाणे जिल्ह्यात वृद्धाश्रमाची उभारणी करणार. आता सविस्तर बातम्या. सातत्यपूर्ण विकास आणि जनकल्याणाच्या उद्देशानं शासनानं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दर महिन्याला 300 युनिट मोफत वीज देऊन कोट्यावधी घरांना उजळून टाकण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी 75,000 कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार असून यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढून विजेचं बिल कमी करण्यात मदत होईल, रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी नागरिकांनी, विशेषतः युवकांनी pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करावेत असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या भाजप मुख्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चव्हाण यांचं पक्षात स्वागत केलं. चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांच्याबरोबर माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपाच्या वाढीसाठी आणि निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. व्यक्तिगत निर्णय म्हणून पक्ष सोडल्याचं अशोक चव्हाण यांनी आज सांगितलं. भाजपा प्रवेशावेळी कोणतीही मागणी केलेली नाही आणि दिली ती जबाबदारी स्वीकारू असंही ते म्हणाले. काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराला किंवा सदस्याला भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह केला नाही असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानं भाजप आणि महायुतीची शक्ती वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशाला विकसित करण्याच्या मार्गावर अग्रेसर असल्यानं देशभरातील अनेक नेत्यांना मुख्य प्रवाहात काम करावं असं वाटत असून ते भाजपमध्ये येत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. अशोक चव्हाण यांना राज्यसभा उमेदवारी देण्याच्या संदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल असंही फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये बिनशर्त प्रवेश केला. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केलेली नाही असं बावनकुळे म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडताना काहीही कारण दिलं नाही. काँग्रेसमध्ये त्यांना 2 वेळा मुख्यमंत्री पदासह अनेक पदं मिळाली होती. पक्ष सोडून जाताना आपल्यावर तपास यंत्रणांचा दबाव होता की काँग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय झाला याबाबत त्यांनी स्पष्ट सांगायला हवं होतं अशी अपेक्षा काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित होते. चव्हाण यांनी पक्षाचा विश्वासघात केल्याची टीका या नेत्यांनी केली. मात्र कार्यकर्ते पक्षासोबतच असल्याचा दावा केला. चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे माविया कमजोर होणार नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या नेत्यांबरोबर आपली चर्चा झाली असून लवकरच जागा वाटप जाहीर होईल असं चेन्नीथला यांनी सांगितलं. अजूनही वेळ गेलेली नाही. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि नांदेड लोकसभेची जागाही काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श सोसायटी घोटाळ्याचा उल्लेख झाल्यानंतर अनेक जण घाबरून पक्ष सोडत आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यात सोनई इथं जाहीर सभेत आज ते बोलत होते. चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केल्याचं वृत्त आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस असून त्याला घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. दरम्यान अजित पवार गटाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वीच कॅव्हिएट दाखल केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. गेल्या कित्येक वर्षापासून शहरी तसंच ग्रामीण भागातील प्रवासी वाहतुकीची सोय असलेली एसटी ही महाराष्ट्राची लाईफलाईन असल्याचं
गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या 5150 ई बसचं लोकार्पण आज ठाणे इथं एसटीच्या खोपट आगारात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. या नवीन ई बस बोरिवली, ठाणे, नाशिक या मार्गावर चालवल्या जाणार असून टप्प्याटप्प्यानं राज्याच्या प्रत्येक भागात ही बससेवा सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यभरात 173 पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंग स्टेशनचं कामही सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारचं 2014 पासून कम्युनिटी रेडिओ केंद्रांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येकी 7.5 लाख रुपयांची मदत आणि अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज चेन्नईमध्ये आयोजित दक्षिण विभागाच्या 2 दिवसीय कम्युनिटी रेडिओ संमेलनाला व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करत होते. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहयोगानं लातूर जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या महासंस्कृती महोत्सवाचं आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचं आज लातूरमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राज्य सरकार मराठी कलावंतांच्या पाठीशी असल्याचं उदय सामंत यावेळी म्हणाले. वयोवृद्ध मराठी कलावंत आणि बॅकस्टेज कलावंतांसाठी राज्य सरकार ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं 2 एकर परिसरात वृद्धाश्रमाची उभारणी करणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. नाट्य परिषदेचे संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उदय सामंत यांनी लातूर जिल्ह्यातल्या पारंपरिक वेळा अमावस्येच्या देखाव्याला भेट दिली. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसंच त्यातील त्रुटी दूर व्हाव्यात म्हणून इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज घेतला. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत पीक विमा योजनेबाबत कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय दिला. राज्याच्या विविध भागात सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा बोरिवलीत आज पोहोचली. यावेळी नागरिकांना उज्ज्वला योजना, आयुष्मान कार्ड यासह विविध शासकीय योजनांची माहिती मिळाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झालेल्या आरोग्य तपासणीत क्षयरोग, रक्तदाब, रक्तशर्करा यांची चाचणी झाली. ठाण्यातही ही यात्रा सुरू आहे. यावेळी पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थी लिंबाबाई काळे यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. मी अगोदर 10,000चं लोन घेतलं होतं आणि ते मी परतफेड केलं. त्याच्यामधून मला खूप संसारामध्ये हातभार मिळाला आणि नंतर परत मला 20,000ची गरज आहे म्हणून व्यवसाय वाढवण्यासाठी मी अजून परत अर्ज केला आहे आणि मी आभार मानते. पुण्याच्या महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा ग. दी. माडगुळकर जीवनगौरव सन्मान यावर्षी नांदेडचे ज्येष्ठ कवी डॉक्टर जगदीश कदम यांना जाहीर झाला आहे. कदम यांचे रास आणि गोंडर, झाड माती, गाव हाकेच्या अंतरावर हे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. तर 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासह अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातल्या तिसगाव इथल्या आदिवासी आश्रमशाळेमध्ये 96 विद्यार्थ्यांना सकाळी दिल्या जाणाऱ्या दुधातून विषबाधा झाली. त्यांना उपचारासाठी तातडीनं वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खुलताबाद इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सौर ऊर्जेच्या माध्यमातून घरीच वीज निर्मितीसाठी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश, कुठल्याही अपेक्षांशिवाय प्रवेश केल्याचा चव्हाण यांचा दावा. काँग्रेसकडून चव्हाण यांना फेरविचार करण्याचं आवाहन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणी शरद पवार यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका. आणि वयोवृद्ध मराठी कलावंत आणि इतरांसाठी राज्य सरकार ठाणे जिल्ह्यात वृद्धाश्रमाची उभारणी करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.